2 डिसेंबर 2025 रोजी आपल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया चालू असताना प्रभाग 5B इथं मी उमेदवार म्हणून उभा होतो प्रत्यक्ष निवडणुकीला. 2 तारखेला सकाळपासून म्हणजे 2 तारखेच्या आधी 3 दिवस खूप आमच्या प्रमाणात इथं खूप प्रमाणाचे पैसे वाटप चालू होतं. 3-4 वेळा मी स्वतः फोन केला पोलीस प्रक्रिया यंत्रणेला की असंच होतंय, जरा येऊन चेक करायचे. तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती. आम्ही मोल सोडून द्या. 2 तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून उभा राहिलो, तिथं गेलो स्वतः. तर तिथे असं वाटत चालू होतं 100 मीटरचा परिघात जो होता, 100 मीटरच्या बाहेर जो बूथ असतो तिथे ॲक्च्युली उमेदवाराची टीम पाहिजे असते, म्हणजे कार्यकर्ते लोक. तर त्याशी झालं असं, त्या बूथवर कोणच नव्हतं त्यांच्या, कुणाच्याच बूथवर कोण, सगळी जे ते 100 मीटरच्या परिघाच्या आतमध्ये होते. मग तिथं स्वतः मी 2-3 वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब, त्यांच्यावर निरोप गेला SP सरांना किंवा लोकल आपले PI ना. ते 2-3 वेळा तेव्हा आले होते, पण ते लोक येऊन गेले की परत तेच चालू व्हायचं की यायचे वयस्कर आणलाय, हे आणलाय, बाबा पाणी घेऊन जातोय, वडापाव घेऊन जातोय, सँडविच घेऊन जातोय कोणाला. बरं वेळा बोलले हे प्रकार बंद करा तुम्ही असे, तर काय चालूच झालं होतं. तसा प्रकार झाला. दुपारचा 1च्या आसपास मला आपले उमेदवार होत्या, त्यांचा मला हे आला, बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटप चाललेत म्हणून समोरच कुठं रिमांड होमच्या इथं. तर आमचा एक कार्यकर्ता आहे महेश विदास म्हणून, त्याला बोललो तर खाली जाऊन बघून ये. त्याच्या आधी सुद्धा 11 वाजता आमचा हे अगले बूथ आहे ITIच्या इथं, तिथं आमचा अमोल इंगोली बूथ प्रमुख बसलेला. त्याने 2 वेळा तिथं हे केलं, चिठ्ठी दाखवली त्या केंद्र प्रमुखाला. 2 वेळा त्यांना ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली, तरी पण त्यांनी काही निवडणूक थांबवली नाही, काय नाही. घटना घडल्या 3, त्यातल्या 2 त्यांनी नोंद करून घेतल्या लिगलमध्ये, म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं. तिसऱ्या घेतलीच नाही. आणि दुपारचा 1 वाजता ती घटना घडली ज्या ITIमध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं, तर तो गेला महेश उदास, तिथले 2 आमचे बूथ प्रमुख होते, त्यांना पण बोललो रिलीफ कर जरा चहा नाश्त्याला काहीतरी. तिथून म्हणले तू ये पाठीमागं, पैसे वाटते जरा बघून घे. असे ते 2 जण गेले तिथं. त्यानं बघितलं तर चिठ्ठीचा प्रकार झालेला. तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय, समोर पकडलंय, व्हिडिओ शूटिंग तयार आहे की केंद्र प्रमुख बोलतोय तो निवडणूक आयोगाच्या कर्मचारी होत्या ना की तुम्ही तक्रार नोंद करा, हे ऑब्जेक्शन घ्या लवकरात लवकर, नसेल जमत तर पोलीस यंत्रणा बोलवा. त्यात आम्ही कोणी दोन्ही खोली होत्या, खोली क्रमांक 3 आणि 4, दोन्ही खोली त्यांची लोक होती आतमध्ये सर्व बसलेली. असे दिसतात व्हिडिओमध्ये. जिथं जी लोक बसतात निवडणूक आयोगाची लोक, बूथ प्रमुखाची मुलं वेगळी असतात, टीम यांची, त्यांच्या टीमवर त्यांची लोक बसलेत, नातेवाईक बसलेत. असं झालं, अशी घटना घडत होती. 2-3 वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काय झालं नाही. पण शेवटी तो बाहेर आला, स्वतः सांगत होता, पोलिसांना बोलून घेतलं त्यानं. पोलिसांची गाडी तिथं गेली घटनास्थळी. तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्या 40-50 जणांनी त्याच्यावर मारहाण केली, जातीगत शिवाय काय करून त्याला मारहाण केली. एकटा बघून 40-50 जणांनी त्याला तुटून पडले त्यावर. तिथून मग मी तिथं गेलो प्रत्यक्षात. तिथं बघ मी जाईपर्यंत त्याला पोलीस गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता महेश उदास ज्याने सांगत होता की, आणि त्याला घेऊन गेले. प्लस त्याला पकडलं, टोनपे म्हणून मुलगा होता तो, त्याच्याने चिठ्ठी आणलेली आतमध्ये, 100 मीटरच्या आतमध्ये चिठ्ठी आणली म्हणून हा नियम आहे आचारसंहितेचा. तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की ही चिठ्ठी आलेली आतमध्ये. त्या टोनपेला आणि महेश उदास आमचा कार्यकर्ता ह्या दोघांना घेऊन पोलीस यंत्रणा इथं आली. तिथून तसंच मी छोट्या गाडी घेऊन आपली माझा कार्यकर्ता दुसरा बूथ प्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पोलीस स्टेशनला की नक्की काय प्रकार चाललंय. तर त्यावेळेला ते पोलीस काही तक्रार घेत नव्हते. मग असेच आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, मोठे बंधू आहेत आमचे, त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केला, असं घटना घडलेली आहे. तिथं ते स्वतः मोठे बंधू सुद्धा आले, फोन झाले, फोनी करून SPने कुणी दखल घेतली नाही, काय नाही. मग शेवटी आम्ही तिथं आंदोलन केलं. 1:30 आम्ही तिथं बसलो स्वतःच. मी बसलो, आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन, ज्याच्या बूथवर होते ना ते सर्व येऊन बसलो की निवडणूकपर्यंत थांबवा. तिथलेही लोकल PI आले मस्के साहेब, तरी पण 2 मिनिटात म्हणले आलो. ते काय परत आलेच नाही. ते आम्ही 4पर्यंत त्यांची वाट बघितली, सायंकाळी 4पर्यंत, तरी आलेच नाही. मग ते आमचे मोठे बंधू म्हणले 2 मिनिट थांबा, लिहायचं चालू आहे आतमध्ये. म्हणजे महेश उदास म्हणून आमचा कार्यकर्ता त्याचे थांबवलं आणि ते तक्रार तरी दाखल करून घ्या बोललो. तरी तक्रार पण त्यावेळी दाखल घेतली नाही. DYSP तर रात्री 8 वाजता आलेत. ॲक्च्युली तो म्हणतोय जाती शिवाय गेले लवकर करा, पण DYSP तिथं आले नव्हते. असं सर्व प्रकरण घडलेलं आहे. आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक आयोगाला तक्रार दाखल केली. त्या दिवशी 3 वाजता 4 वाजता आम्ही सर्व म्हणजे बारकुल साहेब आहेत प्रांताधिकारी आपले, त्यांच्याकडे पण तक्रार अर्ज केला होता. आणि CO आहेत आपले सातारा नगरपालिकेचे जळक सर, त्यांच्याकडे पण आम्ही तक्रार नोंद करून लगेच बारनेशीला पत्र देऊन आलो की अशी ती घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर कोणी शहानिशा अजूनपर्यंत कोणी घेतली नाही, म्हणून आम्ही आपल्या हायकोर्टात गेलेलो आहे आणि काल दाखल केलेली आहे आम्ही कोर्टात. हायकोर्टात काल किती वाजता याचिका दाखल केली? काल 3 वाजता झाले काही. पिटिशन क्रमांक वगैरे काय टाकला आहे ना, त्यात टाकायला बघ देतो. बरं, टोनपे जो तुम्ही म्हणताय तो आत गेला चिठ्ठी घेऊन, हो. काय होतं त्या चिठ्ठीमध्ये? चिठ्ठी त्या कमळात चिन्ह होतं, उमेदवाराचं नाव होतं विजय देसाई, प्रभाग क्रमांक 5B, आणि ती शाळेचं नाव आणि मतदाराचं ID कार्ड. चिठ्ठी आत देण्यामागचं काय तात्पर्य होतं? काय ते चिठ्ठी काय तर आम्हाला समोर चिठ्ठी त्यांनी मतदान करून आले ना, त्या अर्धी चिठ्ठीकडून पैसे पण मिळतात त्यावर, असं तिथे चाललेली चर्चा.
म्हणून आमचा चिठ्ठीवर होतो सगळं. प्रत्येक आणि चिठ्ठी पण अशी होती, आता चिठ्ठी आम्ही बी काढली, आम्ही पण उमेदवार आहे ना, पण चिठ्ठी तो हे असतो ना पंचिंग केलेलं अर्धा भाग आपण काढून टाकतो ना माणसं. आणि टोणपे जो मुलगा आहे सरस म्हणजे आपण म्हणतो अशिक्षित असतील, अशिक्षित असं कोण नव्हते त्या प्रभागमध्ये, त्या बूथवर सगळे शिक्षित होते, सगळ्यांना नियम माहीत असतो ऍक्च्युली. तर ते बरी पण चिठ्ठी तात्काळ चिठ्ठी काढायची लगेच पण द्यायची, असा प्रकार घडला होता. आता काय मागणी असेल? आता मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि फेरनिवडणूक व्हायची, हे दोन आम्ही मागणी सांगितलेले आहेत. फक्त 5 नंबरची. फक्त 5 ब. तुम्हाला पैसे वाटप चाललं होतं तिथं हा. बुधवार, तुम्ही पकडलं का पैसे वाटप सांगत होते ना आमचे तो मुलगा गेलेला महेश शिवदास कार्यकर्ता आमचा, तो पोलिसाला बोलवत होता, पण तिथं होतेच होमगार्डच. होमगार्ड मध्ये आम्ही नाही सांगणार, केंद्र प्रमुख सांगितले चिठ्ठी घेऊन आत्मे चाललेले प्रकार हा थांबवा, तुम्ही तक्रार नोंद करा. त्यात दोन्ही केंद्र प्रमुख होते 2 खोल्यांचे, त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही. तुमच्याकडे काय पुरावे सीसीटीव्ही आणि आमच्या त्या वेळचे जे सीसीटीव्ही आमचे जे व्हिडिओ होते त्या पत्रकारांकडे सर्व बातमी झाली सोशल मीडियावर, ते व्हिडिओ आहेत. मेन व्हिडिओ जो पोलीस डिपार्टमेंटने काढला होता, म्हणजे ज्यावेळेला पोलीस यंत्रणा तिथे पोहोचली त्या महेश शिवदासच्या यांच्या कॉलवर, त्याला मारहाण झाली, तो सगळा व्हिडिओ पोलिसांकडे, त्यांनी अजून आम्हाला दिला नाही दिला अजून. आम्ही जसं पत्र पण दिलेले 1:30 वाजता पण आम्ही आंदोलन केलेलं, 1:30 ते 4, 4 ते 5 फक्त आम्ही 2 म्हटलं जाऊन बघून तरी यावं काय, म्हणजे अर्ध द्यायला गेलो प्रत्येकाच्यावर, तेवढाच वेळ 1 तास फक्त आम्ही फिरलो होतो. बाकी सर्व टीम आमची इथं होती. आणि परत सायंकाळी तक्रार दाखल करत नाहीत म्हणून 5:30 ते परत 8-9 पर्यंत आम्ही तिथं बसून होतो. ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस तुमच्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणी तो व्हिडिओ काढला होता, तशा पद्धतीचा काही पुरावा तुम्ही आहे ना, दिला होता का? पोलीस स्टेशन दिलेला आहे पुरावे, पण बारकुल साहेब आहेत आपले, त्यांच्याकडे पुरावे दिलेले आहेत. कालच मला दळक साहेबांनी सांगितलं, बोलून मला नोटीस पाठवलेली, त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरावे माझ्याकडे होते, जे हायकोर्टात निवडणूक आयोग दिले, ते मी त्यांच्या पोस्ट केलेले आहेत पेनड्राईव्ह मध्ये सर्व. त्याच्यावरती काही पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी काय नाही, काही नाही. त्यावेळेला एसपी सरांनी म्हणले ते त्याशी रात्री 9 वाजता की आम्ही 173 का 174/1 प्रमाणे कारवाई करतो. पण अजून दोन वेळा आम्ही तिथं, मी स्वतः गेलो होतो, महेश शिवदास गेले आमचे, स्वतः मी दोघं गेलेलो, त्यांनी अजून काय आम्हाला एक पत्र पण दिलं नाही, म्हणजे महेश शिवदासच्या केसमध्ये पण. आम्ही जे आमची तक्रार दाखल करून घ्या ते काय घेतलं नव्हतं. पैसे वाटपाचा उल्लेख केला का याचिकेमध्ये? हा केलाय ना, याचिकेमध्ये हो केलाय. पैसे वाटप करत होते, अहो पहिल्या 3 दिवस पण पैसे वाटप करत होते, मी सर्वांना सांगत होतो आणि सर्व जनतेला पण माहिती आहे. टेबल टाकून बसले होते, कुठे आम्ही पण म्हणत आहेत पैसे तू वाटून देईल, पण याचा अर्थ होत नाही ना. आता 3 दिवस तुम्ही वाटून सुद्धा आमचं बोललं काय, ते 100 मीटरच्या परिघातामध्ये तोच नियम पाळायला पाहिजे किमान. आदल्या दिवशी प्रत्येक उमेदवार पैसे वाटतोच, जेवण वाटतोच, हे काही नवीन बाब नाहीये महाराष्ट्राला. पण सातारामध्ये ते 100 परिघाताचा जो नियम आहे आचारसंहितेचा, तो तरी सांभाळला पाहिजे होता. पाणी बॉटल, सँडविच काय चाललं होतं का? म्हणजे भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली असं तुमचं हो म्हणणं हो नक्कीच. आता निकाल 2 दिवसावर आहे, म्हणजे परवाच मतदान दोन आहे आणि अशा वेळेला तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या गोष्टींची, म्हणजे यंत्रणेनं डिले केला, यंत्रणेने तुम्हाला कधी वेळ मिळाला नाही असं नाही, आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते, सर्व सांगतोय आम्ही, पोलीस यंत्रणा सांगतोय, ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते, त्यांना पण सांगितलं, त्यांना पण अर्ज दिलेला आहे. इव्हन कलेक्टर साहेबांकडे पण अर्ज केलेला आपण, पण त्यांच्याकडून काहीच त्यांनी मागितलं पाहिजे. ऍक्च्युअली त्यांनी सर्व सर्च करायला पाहिजे, पण त्यांनी सर्च केलंच नाही. दुसरी गोष्ट आम्हाला पुरावा मागितले आम्ही पण दिले असते. आता काल मला 2 तारखेची नोटीस, 2 तारखेला आपण पत्र व्यवहार केलाय आपल्या जळग सरांकडे, तो मला एक समथिंग काहीतरी 12 तारखेला पत्र आलं माझं, तुमच्याकडे काय पुरावे ते द्या. 13 तारखेला 2 दिवस सुट्टी, 15 तारखेला घेऊन तिथं पुरावे जमा केलेत मी त्यांच्याकडे, पण तरी अद्याप त्यांच्याकडून कुठलीच नाही. परत आपण जे ऑब्जेक्शन घेतलंय ना ते मांडणार ना आपण, मतमोजणी जर उद्या झाली, आपण काय म्हणत नाही उद्या, आता आपण दोन्ही मध्ये काय झाले, एक तर मतदान प्रक्रिया थांबवा नाही तर परत घ्या, दोन्हीपैकी काय निर्णय होईल ते बघू ना आपण कोर्टामध्ये. तुम्ही याच्यात पार्टी कोणाकोणाला गेले, म्हणजे बाबा यंत्रणेनं डिले केला, पोलिसांनी विलंब केला, तक्रार दाखल यंत्रणा एक आहे स्थानिक यंत्रणा, निवडणूक आयोगाची यंत्रणा इथली, हा, आणि पोलीस प्रशासन त्यांना पार्टी केली, आणि परत इलेक्शन व्हावं, फेरनिवडणूक फेरनिवडणूक व्हावी, फक्त 5 बच. 5 बसची फक्त.